शुभ आला नाही काय अजून? का श्रावणी संकट बाहेरच्या बाहेर गेलाच? कुठे शुभू? ए त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम तुझं आहे, माझं नाहीये. सॉरी सॉरी सॉरी. अहो काय झालं, मी कामात होतो ना, ध्यानातच आलं नाही माझ्या. पण सांगा की कुठे शुभू? स्वीटी, आज माझा वाढदिवस आहे. मला असले फालतू प्रश्न विचारून इरिटेट करू नकोस. या अरे ए ए शिंदे, अरे काय करतोयस? घे मागे येता ना. बाजू काढ, त्यांना बाजू काढ. या साहेब या. चला या मॅडम. हे बघा, हीच ती डेड बॉडी आहे. बापरे, ही मुलगी तीच असेल का? ती मुलगी तिच्या बाबांसाठी किती धडपड करत होती. देवा प्लीज, ही ती मुलगी नसू दे. हो सातपुते मॅडम, उघडा. शांत हो, शांत हो. एवढं काय घाबरलंय सा? ती मुलगी. तुम्ही त्या मुलीला ओळखताय? हो. असं कसं झालंय? एवढी मोठी रक्कम कोणाला दिली मी? का? काय झालं रे विश्वंभर, इतकं टेन्शन मध्ये काय असतो? नंदाका, माझ्या अकाउंट मधनं 1 लाख रुपये डेबिट झाले. तूच दान म्हणून दिले असतील कोणाला तरी. नाही ग नंदाका, मला आठवत नाही मी कोणाला दिल्याचं. बरं, कोणीतरी चेकनी 1 लाख रुपये काढले तसा मेसेज आलाय मला. गेल्या 2 दिवसामध्ये मी कोणाला चेकनी मदत केली असं मला आठवत नाहीये. तू मदत केली नाहीस, मग हे कसं काय होऊ शकतं? पृथ्वी, एक मिनिट. ते जरा करून घे. आलो नंतर का? हा, तू कोणाला चेक दिला होतास का? चेक नाही. नाही. आपल्या तिघांपैकी कोणीही चेक दिला नाही, मग चेक काय चोरी झाला का? हे चोरीला कसा जाईल? चोरी वगैरे काही झालेलं नाहीये. चोरी झाली नाही. आपण तिघांनी कोणाला मदत म्हणून चेक दिला नाही, मग अकाउंट मधनं पैसे गायब कसे झाले? मला जरा सांग, विश्वंभरनी साईन केलेले चेक्स शुभूकडे असतात ना? हो. आणि विश्वंभरच्या परवानगीशिवाय शुभू कोणाला चेक्स देत नाही ना? नाही. ते दिल्यानंतर तू लिहूनही ठेवत असेल. ठेवतोच की. अरे मग त्याला इथे बोलवून आपण विचारूया ना चेक कोणाला दिलाय ते. नाही नंदाका, कदाचित मीच तो चेक त्याला कोणाला तरी द्यायला सांगितला असेल आणि मला आठवत नसेल. नाही 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 विश्वंभर, तू कधीच काहीच विसरत नाहीस. हा, बरोबर आहे तुझं, पण कदाचित कामाच्या गडबडीत विसरलो असेल. जाऊ देत ना, सोड. विश्वंभर, तू शुभूला इतका पाठीशी का घालतोयस? ही छोटीशी गोष्ट नाहीये. 1 लाख रुपये अकाउंट मधनं गेलेले आहेत आणि तू असंच दुर्लक्ष करत राहिलास तर कसं होईल सांग मला. एकदा बोलव त्याला आणि विचार ना. पृथ्वी. हा भैया. शुभूला बोलो. भैया, शुभू मगाशी पोलिसांशी बोलायला बाहेर गेला होता ना? अजून आला नाहीये तो? नाही, अजून आला तरी नाही. अरे मगाशी तर पोलीस का आले होते रे? मी श्रावणी पण गेली ना मागोमाग. हा, कदाचित शुभूने श्रावणीला सांगितलं असेल चेक बद्दल. साहेब मी काय म्हणतो, सॉरी सॉरी, ते लहान तोंडी मोठा घास घेतोय जरा. पण साहेब, शुभूचं काम होतं म्हणून तो बाहेर गेला ना. श्रावणीला त्याच्या संगत जायची काय गरज होती? स्वीटी, श्रावणी शुभूची असिस्टंट आहे ना, मग त्याच्याबरोबरच जाणार ना ती. विश्वंभर, मी शुभूवर आरोप करते असं नाही. हा,
पण माझं काय म्हणणं आहे की त्याला जाब विचारणं ही तुझी जबाबदारी आणि हक्कही आहे. त्याला बोलवून घ्या आणि विचार ना. नाही नंदाक्का, शिवू कधीही काही चुकीचं करणार नाही. कदाचित मीच तो चेक त्याला द्यायला सांगितलं असेल. कदाचित तुझ्या वाढदिवसाच्या तयारीसाठी कोणाला तरी दिला असेल त्यांनी. अरे पण मग मी तेच तर म्हणतेय ना की एकदा त्याला बोलव आणि विचार. ठीक आहे, विचारूया आपण त्याला. पृथ्वी, हा. फोन लाव शुभूला. मी लावतो भैया. रिंग जाते पण उचलत नाहीये. तुम्ही त्या मुलीला ओळखताय? हो. कसं? शुभू, ही तीच मुलगी आहे जिला मी 1 लाख रुपयाचा चेक दिला होता. काय? मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, शुभू, अरे त्या मुलीने ना तिच्या बाबांना वाचवण्यासाठी पैसे घेतले होते. काय झालं असेल तिच्या बाबांचं? ठीक आहे, शांत हो. मला एक सांगा, तुम्ही या चेकविषयी साहेबांशी काय बोललेला? नाही. हो मॅडम, तुम्ही असं कसं करू शकताय? तुम्ही मला तरी बोलायचं. मी 2दा सांगण्याचा प्रयत्न केला होता तुला. काल फोन केला होता तेव्हा तू चिडला होतास आणि आज सकाळी तुला बाबांनी हाक मारली म्हणून राहिलं रे. ठीक आहे, शांत राहा, बघूया काहीतरी. साहेब, बोलायचं होतं. साहेब, तुम्हाला इथं बॉडीजवळ काय चेक मिळालेला काय? काही कागदपत्र सापडलेत पण चेक नाही. शुभू, तो चेक ऑलरेडी एनकॅश झालाय. काय? तुम्हाला कसं माहित? अरे हो, आज मी सकाळीच बँकेत फोन केला होता तेव्हा तेच मला म्हणाले की चेक आज सकाळीच एका दुसऱ्या ब्रांचमधनं एनकॅश केलाय. त्या पुण्यकाराने या मुलीला पैशासाठी मारलेला असणार आहे. बरोबर आहे तुमचं. मलाही तोच संशय आहे आणि हेच जाणून घेण्यासाठी मला तुमच्या मिनिस्टर साहेबांकडे जावं लागणार आहे. पण साहेबांना चेक विषयी काही माहित नसणार आहे. बघू ते. ठीक आहे, आपल्याला इथं लवकर निघायला पाहिजे. साहेबांना चेक विषयी सांगायला पाहिजे, नाहीतर लय मोठा गोळ होईल.